प्रभूची स्तुती असो. रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 2 मध्ये लिहिलं आहे, देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. Do not be conformed to the world, but be transformed by the renewal of your mind, so that you may know the will of God, which is good, acceptable and perfect. तर प्रभूचं वचन आज आपल्याला काय म्हणतंय? जर का तुम्ही खूप अस्वस्थ झाला आहात आणि तुम्हाला कशात मन नाही लागत आहे, तुम्ही तुमच्या सफरिंगनी किंवा दुःखभोगाने खूप थकून गेला आहात आणि तुम्हाला देवाचं वचन हवंय, तर आज मी तुमच्यासाठी जो व्हिडिओ बनवला आहे ते प्रभूनीच मला प्रोत्साहन दिलं आहे. प्रभूनी मला एन्करेज केलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला सांगण्यासाठी. तर सगळ्यात पहिले आहे, की आज आपल्याला आपले खूप फॅन्स असतात, आपले फॉलोअर्स आहेत आणि आपल्याला ना प्रत्येकाला खुश ठेवायचं आहे आणि कधी-कधी सगळ्यांना खुश ठेवण्यामध्ये आपण खूप जास्त थकून जातो आणि आपल्याला आपला जो आपली जी आयडेंटिटी बोलतो किंवा आपल्याला आपली ओळख जी आहे आणि आपल्याला वाटतं की हे आपले लोकं जे फॅन्स आहेत, की आपले फॉलोअर्स आहेत, त्यांच्याकडून आपली ओळख येते. पण आपली ॲक्चुअल ओळख, आपली आयडेंटिटी ही प्रभूकडून येते. त्याच प्रकारे असं आहे, की आजकाल ना रोमॅन्टिक रिलेशनशिप्स ह्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातंय. म्हणजे तुम्ही कोणत्याही स्टेट ऑफ लाईफमध्ये असला, तरी कोणतरी हवंय, की ज्यांनी तुमच्यामध्ये इंटरेस्टेड असलं पाहिजे. आणि जर का नसेल, तर मग तुमच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि असं जग आपल्याला दाखवून देत आहे. तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की प्रभू तुम्हाला आणि मला सांगतायत, की एकही जण तुमच्यामध्ये इंटरेस्टेड नसेल ना, तरी चालेल. आणि काहीही याचं भार घेण्याची गरज नाहीये, की तुमचं सपोज तुम्ही कॉलेजमध्ये आहात, स्टुडंट आहात, तर अजून तुमचं वय जर का ते नाही आहे आणि तुम्हाला जर का रिलेशनशिपमध्ये नाही जायचंय, तर तुम्ही योग्य करतायत आणि तुम्हाला प्रेशरमध्ये येण्याची काहीही आवश्यकता नाहीये. आता आपण युगासोबत समरूप होण्यासाठी युगाला जसं हवंय ना तसं फिट इन करायला बघतो. त्यांच्या स्टँडर्डनुसार चालायला बघतोय. प्रभूचं वेगळं स्टँडर्ड आहे. प्रभूच्या स्टँडर्डमध्ये वेन ग्लोरी ही खूप म्हणजे लोकांकडून आलेली महिमा, याचं काहीही उपयोग नाही आहे. ट्रू ग्लोरी प्रभू आपल्याबद्दल काय विचार करतात तिथून येते. त्याच्यामुळे आपलं एकही फॅन नसेल, एकही फॉलोवर नसेल आणि आपल्यामध्ये रोमॅन्टिकली कोणी इंटरेस्टेड नसेल तरी चालेल आणि आपल्याला तो भार घेणं आणि युगासारखं राहणं हे प्रभूनी नाही सांगितलंय आपल्याला. आणि आपण जे युगामध्ये बघतोय ना, ते कॉपी करायला जातोय. आपण विचार नाही करत आहे, की हे बरोबर आहे, की हे वाईट आहे किंवा हे माझ्यासाठी का मला हे सगळं हवंय. आणि प्रभू जेव्हा माझ्यासोबत आहे, प्रभूची इच्छा करणं आणि प्रभूच्या मार्गाने चालणं ह्याच्यासाठी प्रभूनी मला बोलवलं आहे. प्रभूनी मला इतरांसारखं बनवण्यासाठी नाही, तर वेगळं राहण्यासाठी सांगितलं आहे. याचा अर्थ असं नाहीये, की आपलं मन भटकणार नाही आणि आपण मार्गापासून वेगळं नाही जाणार, पण आपण परत स्वतःला समजूत घालून हे आणलं पाहिजे, की ॲक्चुअली प्रभूने आपल्याला कशाला बनवलं आहे. प्रभूने आपल्याला त्यांच्या महिमेसाठी बनवलं आहे. थ्रू ग्लोरी ते आपल्याबद्दल काय विचार करतात आणि आपलं एकही फॅन फॉलोवर नसेल तरी प्रभू आपल्याशी संतुष्ट आहे. कारण आपण त्यांची लेकरं आहोत आणि म्हणून कसलाही भार करू नका, की तुम्ही असंच झालं पाहिजेल आणि तुमचं आणि असं असलं पाहिजेल आणि याच्याशी उत्तम मला हवंय आणि ते कॉम्पिटिशन, रेस हे प्रभूला नाही हवंय आपल्याकडून. त्याचप्रकारे प्रभू मला माझ्या पर्सनल प्रेयरमध्ये सांगत होते, की "तू नम्र हो आणि तुला सगळ्या गोष्टी मिळतील." तर आता आपल्याला नम्र होणं खूप कठीण झालं आहे. कारण आपल्या पुढे कोण चाललं आहे, आपल्याशी कोण उत्तम करतंय, तर आपण नम्र नाही राहू शकत. आपल्याला एक प्रकारे एक स्पर्धेत आहोत, की आपले किती फॅन फॉलोवर्स आहे, किती लोकं आपल्याला लाईक करतात आणि त्याचा भार घेऊन आपण देवाची इच्छा नक्की करत नाहीये. आपले जेवढेही निर्णय आहेत ना, ते सगळे निर्णय असे क्लाउड झालेत. आपला जजमेंट क्लाउडेड होतो आणि आपलं डिसर्नमेंट आहे ना, ते बरोबर होत नाहीये. कारण आपण आहे ना, टेम्पररी प्लेजरच्या हिशोबाने डिसिजन्स घेतोय. आपण फ्युचरिस्टिक वेनी, की प्रभू आणि आपलं नातं कसं आहे आणि त्याला आपण कसं चांगलं ठेवू शकतो आणि प्रभूने आपल्यावर एवढा भार नाही ठेवलाय. प्रभूने असं नाही बोललंय, की तू सगळ्यांना खुश कर.
प्रभूने आपल्याला त्यांची इच्छा करण्यासाठी पाठवलं आहे. आणि प्रभू आपल्याला म्हणतायत, की "तू नम्र झाली ना, तर सगळ्या गोष्टी होतील." म्हणजे काय? नम्र म्हणजे तू दुसऱ्याला कंट्रोल करायला का बघतोय? कशाला तू दुसऱ्याला कंट्रोल करायला बघते? त्यांच्या निर्णय म्हणजे त्यांना आपण चेंज करायला बघतोय, त्यांना कंट्रोल करायला बघतोय. तर नम्र व्यक्ती असं नाही करत. नम्र व्यक्ती स्पेस देतो. नम्र व्यक्ती दुसऱ्याचा न्याय करत नाही, की "हो, ह्यानी बरोबर नाही केलं, तिने ते बरोबर नाही केलं." आणि दुसऱ्यांच्या काही वाईट सवयीमुळे आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. कारण एक नम्र व्यक्ती आहे ना, त्याला माहिती आहे की परमेश्वर न्याय करणारा आहे आणि तो योग्य न्याय करेल. मी न्याय बरोबर नाही करू शकत. ही नम्र व्यक्तीची क्वालिटी आहे. तर प्रभू आपल्याला नम्र बनायला सांगतायत. प्रभू आपल्याला हे पण बोलतायत, की नम्र व्यक्ती अजून काय करू शकतो? तर नम्र व्यक्ती ना स्वतःची काळजी घेतो. तो स्वतःवर कठोर नसतो. आपण खूप कठोर आहोत स्वतःवर आणि प्रभू म्हणतायत, की आपण स्वतःची का काळजी घेतली पाहिजे? कारण नम्र व्यक्तीचे ना जास्त एक्स्पेक्टेशन्स नाहीये मोठे लाईफकडून. तो छोट्या गोष्टींमध्ये पण काहीतरी चांगल्या गोष्टी बघतो आणि त्याच्यात एक खुश राहण्याचा प्रयत्न करतो. पण आता आपण सोशल मीडियाच्या एजमध्ये आहोत, जे आपल्याला काहीतरी मोठं हवंय आणि त्या मोठ्याच्या नादामध्ये आपण खुशच नाही राहत आहे. आपण डिस्करेज होतोय छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आणि म्हणून आपल्याला प्रभू सांगतायत, की आपण नम्र झालं पाहिजे आणि प्रभूकडे पाहिलं पाहिजे. म्हणून प्रभू आपल्याला सांगतायत, की नम्र व्यक्ती इन्सिक्युअर नाही आहे. नम्र व्यक्तीचा पूर्ण भरोसा आहे, की प्रभूचा फुल कंट्रोल आहे त्यांच्या लाईफमध्ये. कितीही प्रॉब्लेम झाले तरी त्याच्यातूनही प्रभू काहीतरी चांगलं करू शकतात. त्याचप्रकारे प्रभू आपल्याला हे म्हणतायत, की आत्तापर्यंत त्यांनी आपल्यावरती असं प्रेम केलंय ना, जसं कोणी करू नाही शकत आणि याच्या पुढेही प्रभू आपल्यावर प्रेम करणार आहे. असा कोणताच व्यक्तीला माहीत नाही, की आपल्याला कसं हवंय प्रेम. लॉर्ड ओन्ली नोज की आपल्याला कसं हवंय आणि त्याच प्रकारे प्रभू आपल्यावर प्रेम करतात. कारण ते जसे आपल्याला ओळखतात ना, तसं कोणच नाहीये. आत्ता नाही म्हणून प्रभू बोलतात, "तू कोणत्याही स्टेट ऑफ लाईफमध्ये असेल, आत्ता किंवा फ्युचरमध्ये, त्याच्यानुसार प्रभू एकच म्हणतायत, की शेवटी प्रेम करणारा तो मीच असणार आहे." मग कोण आहे, कसं आहे, माझं हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, ते जास्त मॅटरच नाही करत. कारण प्रभूच आपल्याला लोकांद्वारे प्रेम करतात. प्रभूच आपल्याला सगळ्यातून प्रभूचं प्रेम आपल्यापर्यंत येतो. पण आपण लोकांशी जास्त अटॅच होतो आणि विसरून जातो, की लोकांद्वारे पण प्रेम जे येतंय ते प्रभूकडून येतंय. म्हणून आता आपण प्रभूकडे आपलं मन लावूया आणि कितीही प्रसंगातून तुम्ही चालला असाल, तरी पण प्रभू तुम्हाला हे सांगतायत, की दुनियादारीकडे बघू नका. कारण त्याच्यानुसार तुम्हाला असं वाटेल, की तुम्ही लूजर आहात. पण जेव्हा तुम्ही प्रभूच्या डोळ्यांनी पाहाल, तर तुम्ही विनर आहात. कारण तुमच्याकडे काहीही नसलं, तरी प्रभू येशू तुमच्या सोबत आहे. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय-बाय.